मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी, वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल। ऑल द टीम में का उत्साह है जिसकी वजह से इतनी संख्या में आप सभी लोग यहाँ पर आए। कबड्डी का खेल, इसमें धैर्य, तेजी, ताकद और साथ ही साथ मुलींची सुरक्षा करण्यासाठी आपण सगळे मजबूत झालो। त्या वेस्ट बेंगॉलमध्ये बांगलादेशी लोक कोणी छळ केला, कोणी अत्याचार केलं तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। सगळ्यांना, बावनकुळे साहेबांना, संकेतला, युवा पूर्ण कार्यकर्त्यांना, महिलांना, सामाजिक कार्यकर्त्यांना वाटतं ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी मी या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर ऑफिशियल्स, विदर्भ कबड्डी असोसिएशन, सोशल मीडियावर जितकेही लोक फोटोज आणि व्हिडिओज टाकत, आम्ही सर्वांना विनंती करतो छत्रपति शिवाजी को टैग करें ताकि आपके ब्लॉग्स, आपके वीडियोस और आपके फोटोज हम तक पहुंचे। कई सारे मैं वीडियोस के व्यासपीठ आपल्याला रिकामा करायचं आहे, समोरचे सामने पाहिजे आहे। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। या चिमुकलीचं तिने खूप सुंदर आपल्या समोर गर्जना प्रस्तुत केली। मान्यवरांचे खूप खूप आभार। रितेशजी खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात, आपल्या बिझी स्केड्यूल मधनं आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद रितेशजी, खूप खूप धन्यवाद। मान्यवरांना विनंती करतो आपल्याला मंचावर स्थानपन्न व्हायचंय। रितेशजींना पुढच्या काही कमिटमेंट्स आहेत, त्यामुळे त्यांना निघावं लागत आहे। काय कावा चिंदी लावला भेट मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट। मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट। वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी, वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल। साहिल राणे, मुंबई उपनगर वर्सेस साहिल राणे, मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट। मेन सेक्शन फर्स्ट कॉल, वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी, वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल। ऑल द टीम मेंबर केशव टीम रेडी। आणि ज्यांचं भाषण ऐकायला आपण सगळे लोक आतुर आहोत, ज्यांचे बरेच स्पीच आपण सोशल मीडियाच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो, एक फायर ब्रँड नेतृत्व मी मंचावर आमंत्रित करतो माननीय नवनीत राणाजी यांना, ज्यांची वाणी ऐकायला आपण सगळे आतुर आहोत। नवनीत राणाजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नागपूर। आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी येऊन या स्पर्धेला अजून सुंदर बनवलं आहे, या स्पर्धेची अजून स्तर वाढवलेला आहे। माननीय नवनीत राणाजी, ज्यांचे भाषण, ज्यांचे स्पीचेस आणि ज्यांची वाणी ऐकायला आपण सगळे इथे आतुर आहोत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। टेन्शन मतले झूम कर ना मॅडम, 2 मिनिटं मी विनंती करतो तुम्हाला। त्याआधी माननीय दिलीप अग्रवालजी आपल्या इथे उपस्थित आहे आणि माननीय अभिजित मुजुमदारजी इथे उपस्थित आहे। मुरारका ग्रुप, ब्रिजेश मुरारकाजी इथे उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा आपण इथे आपल्या कबड्डीत त्यांनी खूप मदत केली आहे, त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करतोय। मित्रांनो, ग्रो मोर वेंचर्स एज वेल। मित्रांनो म्हणतात अकेले ही चल पड़ा था जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए और कारवा बनता गया, और इन सभी दोस्तों की वजह से ये खूबसूरत छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 की राज्य स्तरीय स्पर्धा बेहतरीन तरीके से रंग लाई। मान्यवरों से दरख्वास्त करता हूं मैं कि इनका यहाँ पर स्वागत किया जाए। उसके अलावा जितने भी लोग मंच पर हैं, अब मैं सभी से दरख्वास्त करता हूं कि आप मंच के नीचे आपके लिए जो स्थान हमने रखे हैं, स्टैंड्स बनाए हैं, वहां पर आप अपना स्थान ग्रहण कर ले। सभी का तहे से धन्यवाद है, सभी के लिए प्यार है, और मुझे पता है ये आप सभी का उत्साह है जिसकी वजह से इतनी संख्या में आप सभी लोग यहाँ पर आए हैं। इस ड्रोन शो का आपने आस्वाद उठाया, और साथ ही साथ आपका ये प्यार हमारे लिए बहुमूल्य है। हमारे जो नागपुर ग्रामीण कबड्डी एसोसिएशन के पदाधिकारी हैं,
और सारे वॉलेंटियर से उनसे मैं दरख्वास्त करता हूँ कि बाकी सब लोगों को हम डुअल डायरेक्ट मंच के आगे स्पेशल सीटिंग अरेंजमेंट जो हमने की है वहाँ पर बैठने के लिए प्रेरित करें। आप सभी लोग पिछले 3-4 दिन से बहुत बेहतरीन तरीके से यहाँ पर सारे आयोजन में हिस्सा ले रहे हो और आप सभी के सहयोग से, आप सभी के संघर्ष से हमने हमारी केवल संस्कृति नहीं तो कबड्डी हमारा इतिहास है। महाभारत से लेकर भारत तक कबड्डी हमेशा हमारे बीच रही है। कबड्डी के खिलाड़ी, कबड्डी का खेल, इसमें धैर्य, तेजी, ताकत और साथ ही साथ बेहतरीन डेडिकेशन, ये सारी चीज़ें एक साथ लगती है। और हर एक कबड्डी के खिलाड़ी को जब मैं देखता हूँ तो मुझे वो किसी रेसलर से कम नहीं लगता, लेकिन फिर भी सुपर फिट और सुपर अजाइल हर एक खिलाड़ी होता है। मान्यवरों का धन्यवाद और माननीय मैं नवनीत राणा जी इनसे दरख्वास्त करता हूँ कि उनको सुनने के लिए पूरा का पूरा नागपुर शहर यहाँ पर बेताब है। माननीय नवनीत जी आप यहाँ पर आए, हमें मार्गदर्शन करें। और मान्यवरों का मैं फिर एक बार तहे दिल से धन्यवाद करता हूँ। जितने भी लोग मंच पर हैं, व्यासपीठावर उपस्थित प्रत्येकाला मी विनंती करतो, आपलं काम झालं असेल तर आपण व्यासपीठासमोर तुमच्यासाठी जी स्पेशल बसायची व्यवस्था आपण केली आहे तिथे स्थानबद्ध व्हायचं आहे। आपल्या मान्यवरांचं इथे स्वागत। माननीय नवनीत राणाजी, त्यांना मी विनंती करतो की मॅडम आपण यावं, तुमची वाणी ऐकायला आम्ही सगळे इथे आतुर आहोत। तुमचे बरेच स्पीचेस आम्ही यूट्यूबवर पाहतो, सोशल मीडियावर पाहतो, आज लाईव्ह तुम्हाला ऐकायची संधी आहे। तुमचं खूप खूप स्वागत। छत्रपती शिवाजी मिशनचे अध्यक्ष नगरसेविका मंगलाताई, ज्योतिताई आमची डुअल डायरेक्ट आणि राऊत दादा, अनिल दादा, सचिन भाऊ, पल्लवीताई, राजेश भाऊ, दिलीपजी अग्रवाल आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे युवक कार्यकर्ता, पदाधिकारी, जिल्ह्याचे कार्यकर्ता, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता जेवढे या मंचावर उपस्थित आहे, जर कोणाचं नाव चुकलं असेल तर माफ करा, पण जेवढेही इथे युवक बसलेले कबड्डीचं मैदान पाहत आहे, बावनकुळे साहेब तुम्ही मैदान खूप चांगल्या पद्धतीने रंगवता। महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण अध्यक्ष होते, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून फिरून आणि त्याच्यानंतर विधानसभा झाली होती आणि वन साइड ती विधानसभा आली होती। स्ट्रॅटेजी काय म्हणते, ती ऍक्ट्रेस नसती तर मी मैदानात खेळणार। डिसिजन आलेला आहे 2-1, 2 पॉइंट मुंबई शहर, 1 पॉइंट अहिल्यानगर। सगळ्यांनी मला पाहिलेलं आहे, एक फिमेल म्हणून जेव्हा मी काम करते, स्कोर आहे 2-1। इंटरेस्ट आहे का ऐकायचं? मुंबई शहर आणखी 1 पॉइंट। हा? हनुमान चालीसा आठवते ना की नाही? अरे अच्छा दाखवा, भगवेचा रंग कोणाच्या रक्तामध्ये, कोणाकोणाच्या रक्तात भगवा आहे? हात वरती करून दाखवा बरं वरती। जब इतना भगवा हमारे सिर्फ इतने छोटे से मैदान में है, तो वेस्ट बंगाल में जो निर्णय लगा, इतने छोटे से मैदान में अगर 99% लोगों के खून में भगवा है, तो इस बार बंगाल में हरा गुलाल तो कोई नहीं उड़ा सकता था, इसलिए जो उड़ा है वो आज सिर्फ भगवा उड़ा है। मनापासून अभिनंदन करने रोकता है, क्योंकि वो कोई एक घोष है दादा, वो एक खासदार है बंगाल की, वो क्या बोले, आंखों में क्या, दिल में मदीना, आंखों में काबा। नाव ही नहीं है कोणता काबा आणि कोणता मदीना, इस देश में सिर्फ राम राम ही होगा, और जो राम के साथ होगा उसी के साथ वो राज्य होगा। आणि एवढा आनंद तर मला नाही वाटत कोणता निर्णय पाहिल्यानंतर, कोणते इलेक्शन जिंकल्यानंतर एवढा आनंद झालाय, कारण यावेळी जर वेस्ट बेंगॉल मध्ये आपली सरकार आली नसती तर तो दुसरा पाकिस्तान झाला असता, आणि त्याला पाकिस्तान ना बनवताना त्याला थांबण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि या देशाचे गृहमंत्री आमचे चाणक्य, आणि जे स्ट्रॅटेजीनी त्या बंगालमध्ये खेळले, आज तिथे मुलींची सुरक्षा करण्यासाठी आपण सगळे मजबूत झालो। त्या वेस्ट बेंगॉलमध्ये बांगलादेशी लोकांना थांबवण्यासाठी आपण मजबूत झालो। आज नागपूरमध्ये दादा थोडासा असा करता करता अमरावतीमध्ये एवढा नागपूर, अमरावती दुसरी नागपूर झाली पाहिजे, याच्यासाठी मी आपल्याला विनंती करीन
आता रितेश देशमुखजी बोलले की महिलांसोबत जर कोणी छेडलं, कोणी छळ केला, कोणी अत्याचार केलं तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. खेळणारीपेक्षा पाहणाऱ्या लोकांना किती ताकद येत आहे. हा एकदम, अरे भगवान ही रहेगा ना, ये ताकत भी नहीं रहेगी. भगवे को ऐसे ही जिंदा रखना पड़ता अपने खून में. आणि मी सगळ्यांना, बावनकुळे साहेबांना, संकेतला, युवा पूर्ण कार्यकर्त्यांना, महिलांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, दोन्ही नगराध्यक्षांना, आमदारांना, सगळ्यांना मनापासून मी अभिनंदन करते. आणि संकेत, आपली टीम आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता, त्यांच्या मनापासून मी अभिनंदन करेन. एवढा मोठा कार्यक्रम घेणं सोपं नसते. काल परवा तर पाऊसही आला, पूर्ण तहस झालं होतं. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. परत उभा करून एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि सगळे महिला कमजोर नहीं है, हम महिलाएं कमजोर नहीं है. ये शब्द याद रखना. जिंदगी में सिर्फ मैदान में उतरना सीखो, हर मैदान जीतने की ताकत हम महिलाओं में है. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की जय श्रीराम. सुपर टॅकल वाल्या भावांना बघूया. पंकज दादा मोहिते. खूप खूप धन्यवाद मॅडम. SP ग्रामीण हरपुतर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं इथे स्वागत करायची विनंती मी संकेत बावनकुळेजी यांना करतो. खूप खूप धन्यवाद. पोलीस बलाच्या प्रोटेक्शनमुळे आणि पोलीसच्या सहायतेमुळे मागच्या 5 दिवसांपासून अगदी निर्विघ्नपणे आपला हा कार्यक्रम पार पडतो आहे. आणि खूप सुंदररित्या आपल्या पोलीस बळांनी आणि आपल्या पोलीस मित्रांनी आपलं इथे समर्थन केलं आहे. त्यानंतर मी माननीय महापौर नीता ठाकरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आमचं मार्गदर्शन करावं, खेळाडूंचा उत्साह वाढवावा. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. माननीय महापौर नीता ठाकरे मॅम. आई जगदंबेच्या चरणी नमस्कार करते. छत्रपती शिवरायांच्या चरणी नमस्कार करते. आज या ठिकाणी शिवछत्रपती महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या समारोपाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके अभिनेते रितेशजी देशमुख, जे या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन करून गेले, माननीय आपले सर्वांचे आणि माझे विशेषतः ज्यांनी अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आणि माझे नेते श्री बावनकुळे साहेब, समीरजी मेघे, माननीय आमदार साहेब, माननीय ज्योतिबाई, नवनीतजी राणा, माननीय सुधाकररावजी कोहळे साहेब, सन्माननीय मंच, या ठिकाणी आज कबड्डीच्या या सामन्यांचा समारोप होत असताना अतिशय खूप 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 अभिनंदन संकेतचं करावंसं वाटतं. ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी मी या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर स्टेडियमचं चित्र मनात रंगवलं होतं. साहेबांसोबत बोलणं झालं त्यावेळी साहेब म्हणाले की कसं वाटलं नीता, तर त्यावेळी असं म्हटलं साहेब इतका भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. ते जे चित्र रंगवलं होतं ते चित्र अतिशय प्रत्यक्षात आज या ठिकाणी पाहायला मिळालं. किंबहुना रंगवलेल्या चित्रापेक्षाही आजचं चित्र अत्यंत भव्य दिव्य आहे. मी एवढंच म्हणेन, अतिशय उत्तम प्रतीचे आणि विदर्भाच्या स्तरावरचे हे कबड्डीचे सामने जे संकेतने घेतले ते पुढील काळामध्ये त्याचं स्वरूप अधिक कितीतरी मोठं राहणार आहे. आई जगदंबेच्या कृपेने शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने अतिशय मोठं काम आपण या ठिकाणी केलंय. निश्चित न घाबरता न थांबता. आणि मित्रांनो, याची ही वाणी ऐकून, याची ही शौर्य वाणी ऐकून एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राचं भविष्य अगदी सेफ आहे, अगदी सुरक्षित आहे. कारण की आपली युवा शक्ती, आपल्या लहान पोरांची शक्ती ही इतकी जाज्वल्य आहे. जोरदार टाळ्या देवश्री रुद्राकरसाठी. तिचा इथे सत्कार होईल. त्यानंतर काही इंटरनॅशनल खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले आहेत, त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. देवश्रीचा सत्कार झाल्यावर मी मंचावर सर्वात आधी आमंत्रित करेल अर्जुन अवॉर्डी आपल्या विदर्भाची कबड्डी प्लेयर नीता दळवीला. नीता दळवी. मेन सेक्शन सेकंड कॉल, मेन सेक्शन सेकंड कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. खूप खूप धन्यवाद देवश्री. वुमेन सेक्शन सेकंड कॉल, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. थँक्यू.
आता काही आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले आहेत, त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. सर्वात आधी मी आमंत्रित करतो नीता दळवी यांना. अर्जुन अवॉर्डी आहे, कबड्डी स्पर्धेमध्ये कबड्डी खेळली आहे, आपल्या विदर्भाची आहे. नीताताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आपले हे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या नागपूरचं, आपल्या विदर्भाचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव गौरवान्वित केलं आहे. त्यानंतर नीताताईनंतर मी आमंत्रित करेल प्यारेलाल पवार, इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचं सुद्धा या कबड्डीच्या मैदानावर आपण इथे स्वागत आणि सत्कार करतो आहे. नीता दळवी, अर्जुन अवॉर्डी, इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर. त्यानंतर प्यारेलाल पवार, इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर. नंतर मी आमंत्रित करू इच्छितो प्यारेलाल पवार. नंतर प्यारेलाल पवारजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते आले आहे आपल्या इथे, आपले खेळाडू आहे. आपले खेळाडू हेच आपली खरी संपत्ती आहे. कारण एका खेळाडूचा जेव्हा विकास होतो तेव्हा त्याच्या नगराचा विकास होतो, त्याच्या शहराचा विकास होतो, त्याच्या गावाचा विकास होतो. त्यानंतर मी आमंत्रित करू इच्छितो असलम इमानदार, ज्यांनी प्रो कबड्डी लीगमध्ये खूप सुंदर प्रदर्शन केलं आहे. सेमीफायनलचे सामने चालू आहे. आपल्या प्रेक्षकांची ही जी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो पाहून मला खूप आनंद होता की एवढे इन्व्हॉल्ड आहे त्या गेममध्ये. त्यानंतर असलम इमानदार आपल्या इथे आलाय, प्रो कबड्डी खेळाडू. नंतर शशांक वानखेडे याला आम्ही आमंत्रित करतो. प्रो कबड्डी लीगचा तोही एक खेळाडू आहे. कबड्डीचे हे सगळे खेळाडू एकदम सुपर फिट आणि सुपर हिट आहेत. आणि आपलं नशीब आहे की असे सगळे सुंदर खेळाडू आपल्याला इथे लाभले आहे आणि या मंचावर त्यांचा सत्कार होतो. हा तो मंच आहे मित्रांनो, या मंचावर टॅलेंटला अपॉर्च्युनिटी मिळते. शशांक वानखेडे, यानंतर शशांक वानखेडेला मी आमंत्रित करतो, प्रो कबड्डी खेळाडू शशांक वानखेडे. त्यानंतर बंटी दरेकर, महाराष्ट्र पोलीस टीमचे हे एक्स कॅप्टन होते. बंटी दरेकरजी, शशांकजी पहिले, शशांक वानखेडेजी. त्यानंतर बंटी दरेकरजी महाराष्ट्र पोलीस कबड्डी टीमचे हे एक्स कॅप्टन होते. त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत आणि सत्कार करणार आहोत. शशांकचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर बंटी दरेकरजी मी यांना आमंत्रित करतो. महाराष्ट्र पोलीस टीमचे हे एक्स कॅप्टन होते, कबड्डी खेळाडू होते. बंटीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मी आमंत्रित करू इच्छितो एक आंतरराष्ट्रीय रेफरीला, आरती बारी, ज्यांनी प्रो कबड्डी लीग मध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय मॅचेस मध्ये सुद्धा आपलं नाव त्यांनी गौरवान्वित केलं आहे. मॅच मध्ये आहे त्या सध्या, त्यांना आपण नंतर बोलूया. त्यानंतर आर्या नंदनवार आपल्या इथली एक खेळाडू आहे. या सेवानंद शाळेतली एक खेळाडू आहे जी विदर्भ प्रो T20 लीग मध्ये सिलेक्ट झाली आहे ऑरेंज टायग्रेस साठी. हाफ टाइम कोच दादा सो अवॉर्ड. यानंतर मी त्यांना मॅच आहे ती आपल्या मान्यवरांना दिसत नाही, तुम्ही एक तर खालती बसा किंवा लेफ्ट किंवा राईट साईडला या. पोलीस स्टाफला विनंती आहे की थोडी आपण मदत करावी. समोर जे लोक चेअर्सवर उभे आहे साहेब, यांना थोडं आपण साईड करायचं आहे आणि सगळ्यांना खालती बसवायचं आहे. त्यानंतर पद्माकर देशमुखजी, केशवराव पतोणजी, नंतर पद्माकर देशमुखजी यांना मी आमंत्रित करतो. पद्माकर देशमुखजी यांनी आपले कंटिन्युअस कॉल मागच्या 5 दिवसांपासून ठेवले. मी सगळ्यांचे नावं घेतोय, सगळ्यांनी एका लाईनीत लावून इथे उभं राहायचं आहे. पद्माकर देशमुखजी यांच्यानंतर वासुदेव नेरकरजी, विनायक माळीजी, राजेंद्र अढाऊजी, सौ अलका शेळकेजी, अशोकराव देशमुखजी, पद्माताई उईके, प्रदीप सेलुकर, प्रशांतजी, संतोष वर्माजी, राजेंद्र मेटेजी आणि वाघाळेजी. या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी लाईनीने इथे उपस्थित राहायचं आहे. पद्माकर देशमुखजी आपले इथे आलेले आहे. मागच्या 5 दिवसापासून कंटिन्युअस त्यांनी सुंदर इथे सगळे स्पर्धा इथे रंगवले. कंटिन्युअस त्यांची कॉलिंग होती. पद्माकर देशमुखजी. त्यानंतर मागच्या 5 दिवसांपासून ज्यांनी कबड्डी या खेळाला आपल्याला एकदम मनापासून जोडलं, प्रत्येक खेळाडूची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली, असे राष्ट्रीय खेळाडू आणि निवेदक राणा तिवारीजी यांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. मागच्या 5 दिवसांपासून कबड्डी या खेळाबद्दल त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिली. प्रत्येक खेळाडूबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि या खेळाच्या जवळ त्यांनी आपल्याला नेलं आहे. वासुदेव नेरकरजी, विनायक माळीजी, राजेंद्र अढाऊजी, सौ अलका शेळके, अशोकराव देशमुखजी, पद्माताई उईके, प्रदीप सेलुकर, प्रशांतजी, संतोष वर्माजी, राजेंद्र मेटेजी आणि वाघाळेजी.
त्यासोबतच जे आपले निवेदक होते, जे स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. राणा तिवारीजी मागच्या 5 दिवसांपासून त्यांनी सुंदर निवेदन केलं आणि आपले जितकेही लोक कबड्डी पाहायला आले त्यांना या खेळाच्या जवळ त्यांनी नेलं. एक छोटी छोटी बारीक गोष्ट त्याबद्दल सांगितली. सतीश डफलेजी यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. आपले सगळे ऑफिशियल्स, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आहेत, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सगळे पदाधिकारी ज्यांच्या नियमित परिश्रमांनी, ज्यांच्या डेडिकेशनने आपले हे सामने एकदम सुंदररित्या इथे रंगले. प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता, प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता आणि सर्वांनी आपली स्वतःची टुर्नामेंट समजून, आपल्या स्वतःचा कार्यक्रम समजून मान्यवरांना विनंती आहे की जितके आपले ऑफिशियल्स येत आहेत त्यांनी लेफ्ट साईडनी यायचं आहे. पदाधिकारी आहे त्यांनी लेफ्ट साईडनी यायचं आहे आणि त्यांचा सर्वांचा इथे सत्कार होतो आहे. एकदम मनापासून प्रत्येक रेड, प्रत्येक डिफेन्स आणि प्रत्येक बोनस पॉईंट सगळीकडे लक्ष देत आहे. विनायक वाघाळेजी, सर्वांचे मी नावं घेतलेले आहेत आणि तरी कोणाला जर का डाऊट असेल तर आपण इथे आसपास विचारू शकता. सतीश डफलेजी, 19-14 आपले सगळे पदाधिकारी विदर्भ कबड्डी असोसिएशनचे, ज्यांच्या नियमित प्रयत्नांनी, ज्यांच्या सुंदर कार्याने आपली ही स्पर्धा मागच्या 3-4 दिवसांपासून अगदी सुंदररित्या इथे रंगली. पाऊस आला, वादळ आला, वारा आला, पण तरी आपण थांबलो नाही. तरी आपली मेहनत इथे कंटिन्युअसली चालू होती आणि या मेहनतीच्या जोरावरच आपण आज छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 ही जी राज्यस्तरीय स्पर्धा 19 वर्षांनी या विदर्भाच्या भूमीत जी झाली ती अत्यंत सुंदररित्या इथे सक्सेसफुल करून दाखवली. यानंतर मी राणा तिवारीजी यांनाही आमंत्रित करतो, ज्यांनी मागच्या 5 दिवसांपासून इथे सुंदर निवेदन केलं. कबड्डी या खेळाबद्दल प्रत्येक बारीक सारीक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. सोशल मीडियावर जितकेही लोक फोटोज आणि व्हिडिओज टाकत, आम्ही सर्वांना विनंती करतो, छत्रपती शिवाजी कबड्डी स्पर्धाचा आपण एक ऑफिशियल पेज बनवला आहे. तुम्ही त्याला फॉलो करू शकता, टॅग करू शकता. संकेत बावनकुळेजींचा पेज आहे, त्याला फॉलो करू शकता, तुम्ही टॅग करू शकता आणि तुमचे सगळे व्हिडिओज आणि तुमचे सगळे फोटोज आमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुमच्यापैकी जे चांगले रील्स बनवतील त्यांना सुद्धा आम्ही एक सुंदर ग्रॅटिफिकेशन देऊ या स्पर्धेच्या शेवटी. आपले युवा मोर्चाचे कार्यकर्ता सगळे आपले पदाधिकारी झाले, कोणी उरलाय हात वर करू शकता. नवनीत राणाजी यांच्या स्वागतासाठी आमचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते सगळे उत्सुक आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की ते नवनीत राणाजी यांचं इथे स्वागत करतील. युवा मोर्चाचे आपले सगळे कार्यकर्ता जे मागच्या 5 दिवसापासून सुद्धा अथक परिश्रम इथे करून राहिले आहेत. ऊन पाऊस सिच्युएशन कशी असली तरी ते सगळे लोक आपल्या मेहनतीने आणि आपल्या कोऑर्डिनेशननी या स्पर्धेला सुंदर बनवतात आहे. आणि जसे मी तुम्हाला सोशल मीडियाबद्दल सांगून राहिलो आहे, जे तुम्ही व्हिज्युअल्स पाहून राहिले आहे, प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी सुंदररित्या ज्यांनी पोहोचवली. सोशल मीडियाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक इन्फॉर्मेशन ज्यांनी अगदी सुंदररित्या तुमच्यापर्यंत पोहोचवली अशी सागर पांडेजी यांना सुद्धा मी विनंती करतो की सागर पांडेजी यांचा सुद्धा इथे सत्कार झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026च्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक माहिती एक खूप अभिनंदन. आता आपल्या युवा मोर्चाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, आपल्या युवा मोर्चाचे जे कार्यकारी सगळे अधिकारी आहे, सगळे मित्रमंडळ आहे आणि सगळे आपले आयोजक आहे, सगळे आपले ऑफिशियल्स आहे, त्यांना आपले नागपूर ग्रामीण कबड्डी अध्यक्ष आहेत संकेत दादा बावनकुळे, त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. तर मी त्यांना सुद्धा विनंती करतो की संकेत दादांचं इथे त्यांनी स्वागत करावं.
उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग, नागपूर विभागीय क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 ची स्पर्धा 30 तारखेला सुरू झाली. आजचा हा 5वा दिवस आहे. एक दिवस पावसाने वाहून गेला, पण आम्ही थांबलो नाही, आम्ही हारलो नहीं. कहते हैं कि हार तब होती है जब मान ली जाती है और जीत तब होती है जब ठान ली जाती है. पहले ही दिन से सभी कार्यकर्ताओं ने, सभी दोस्तों ने, सभी खिलाड़ियों ने जीत ठान ली थी और इसीलिए हमने ये जीत सुनिश्चित की. सेमीफाइनल मुकाबले आज यहाँ पर चल रहे हैं. आप सामने देख पा रहे हो बुलेट, एक्टिवा, जुपिटर, चेतक, ऐसे कई सारे बाइक्स हमारे खिलाड़ियों को मिलने वाले हैं. सामने ट्रॉफीज भी मिलने वाली हैं. मैं हमेशा कहता हूँ दोस्तों, जब भी एक खिलाड़ी का विकास होता है तो उसके शहर का, उसके गांव का, उसके राज्य का विकास होता है. और जब उसके टैलेंट को अपॉर्चुनिटी से नवाजा जाता है तो वो खिलाड़ी देश का नाम गौरवान्वित करता है इंटरनेशनल लेवल पर. और यही वो मंच है जिसने टैलेंट को अपॉर्चुनिटी से नवाजा. मेरा नाम है आरजे. लीडिंग में है मुंबई रोज सुबह 7 से 11 बंद कमरे में लाखों लोगों से हम बात करते हैं. लेकिन ये मौका मिलता है जब नागपुर शहर की पूरी जनता से रूबरू होकर हम उनसे बात कर पाए, आवाज के पीछे का चेहरा उन तक पहुंचा पाए. आप सभी लोगों का हम तहे दिल से धन्यवाद करते हैं. सभी पदाधिकारियों का, सभी नेताओं का, सभी सेलिब्रिटीज का, सभी मार्गदर्शकों का, जिन्होंने पिछले कई दिन से लगातार यहाँ पर अपनी हाजिरी लगाकर हमारे खिलाड़ियों का, हमारे दर्शकों का, हमारे आयोजकों का यहाँ पर उत्साह बढ़ाया. संकेत जी बावनकुळे, जिनका यहाँ पर स्वागत सत्कार हो रहा है. महिला आघाड़ी तरफे संकेत जी का यहाँ पर स्वागत होगा और नवनीत राणा जी का भी यहाँ पर स्वागत होगा. महिला आघाड़ी के हमारे पदाधिकारी, मैं उनसे दरख्वास्त करता हूँ कि आप मंच पर आए. इसके अलावा जिन लोगों का काम हो चुका है उन सभी से मैं दरख्वास्त करता हूँ कि मंचासीन हमारे सभी मान्यवरों को सामने का व्यू क्लियर करें, ताकि उन्हें कबड्डी के जितने भी सामने यहाँ पर चल रहे हैं उन्हें देखने का मौका मिले. आप सभी का प्यार, आप सभी का उत्साह और आप सभी का जोश काबिले तारीफ है. राइट साइड और लेफ्ट साइड में जो लोग रेलिंग पर एकदम टूट कर खड़े हैं उनसे दरख्वास्त है कि हाँ भाई बहुत बढ़िया, थोड़ा पीछे पीछे खड़े हो जाइए. हमारे पुलिस प्रशासन पूरी तरह चुस्त दुरुस्त वहाँ पर तैनात है. आप सभी का प्यार हम देख रहे हैं. तुमच्या सर्वांचा हा उत्साह आहे मला माहिती आहे, पण तुम्हाला सर्वांना मनापासून मी विनंती करतो की कोणी रेलिंगवर हात नाही ठेवायचा आहे. बेसिकली रेलिंगवर रेलायचं नाही आहे कोणाला, वो रेलिंग सीधी रहनी चाहिए. हमारे पुलिस के जितने भी वहाँ पर सभी दोस्त हैं, हमारे सभी पुलिस ऑफिशियल्स हैं और हमारे सभी कार्यकर्ता गण हैं, वो आपको जो इंस्ट्रक्शंस दे रहे हैं कृपया करके आप उन सभी को फॉलो करें. सोशल मीडिया पर हमारे पेजेस को टैग करें ताकि आपके ब्लॉग्स, आपके वीडियोस और आपके फोटोज हम तक पहुँचें. कई सारे मैं वीडियो सोशल मीडिया पर देख रहा हूँ. अपने आप में इस आयोजन की ये बहुत बड़ी जीत है जहाँ आप सभी लोग खुद से इतने सुंदर वीडियोस बनाकर सोशल मीडिया पर अपलोड कर रहे हैं. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग, नागपूर विभागीय क्रीडा संकुल याच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा इथे आयोजित झाली. आपले अध्यक्ष नागपूर ग्रामीण कबड्डी संघाचे संकेत बावनकुळेजी, त्यांच्या विजनने ही स्पर्धा झाली. माननीय महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा अतिशय कान पकले भावांनो भाषणा पाहिजे. आपल्या खेळाडूंचं भाषण performance, झालं आपल्या एक मिनिट खेळाडूंचं लास्ट एंड फाइनल कॉल. वुमेन सेक्शन लास्ट एंड फाइनल कॉल. मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. लास्ट एंड फाइनल कॉल. Both the team manager kindly send your team immediately on court number 4. The officials are as follows: Prashant Walkie referee, Lakshan Belare, Mahendra Denge, umpire Sachin Asansar, scorer Abhishek Yadav, Gopal Wankar, assistant scorer. All the officials are requested please take the charge on court number 4, women section 9. थोडा मॅच आता थंड झालेला आहे कारण वर्ल्ड आहे रेड और मॅच चालेल कारण दोनही रेडर आपले बाहेर आहेत. PM साहेब आणखी सुशांत साहिल दादा मंचावर उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर असा सामना जात आहे. व्यासपीठासमोर आपल्यासाठी लीड आहे आता सध्या आम्ही मुंबईची. सीट्स अरेंज करून ठेवलंय. मुंबई शहर या संघाची लीड आहे. थर्ड रेड सर्वांचं भेटी गाठी सगळं झालेलं आहे.
मंचावरची सिक्युरिटी आहे, मंचावर जे आपले पदाधिकारी आहे, मी त्यांनाही विनंती करतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करावी की व्यासपीठ आपल्याला रिकामं करायचं आहे, समोरचे सामने पाहायचे आहे. सामना अतिशय सुंदररित्या इथे रंगतो आहे. महिलांचा आणि पुरुषांचे दोन्ही सामने अटीतटीचे इथे होतात आहे. परत एकदा मंचावर उपस्थित प्रत्येकाला विनंती करतो की व्यासपीठावर जी गर्दी आहे ती आपल्याला कमी करायची आहे. मान्यवरांचं स्वागत, सत्कार, आभार सगळं आपण मानलेलं आहे. आता समोरचे सामने आपल्याला पाहायचे आहे. अजून आपण विनर डिक्लेअर केली नाही, अजून आपल्याला बक्षीस वितरण इथे करायचं आहे. तर मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनाही विनंती करतो की जर का आपलंही काम झालं असेल तर आपण सुद्धा मंचासमोर ज्या चेअर्स अवेलेबल करून ठेवलेल्या आहे तिथे बसायचं आहे आणि सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. व्यासपीठावर जर का अशीच गर्दी राहिली तर या कार्यक्रमात आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपले खेळाडू अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत वेगाने प्रत्येक डाव तिथे आमच्या काही कार्यकर्त्यांना आपण मंचावर या ड्युटीसाठी लावायचं आहे. संकेतजी तुमचे काही कार्यकर्ता मंचावर लावा, तेव्हाच हे व्यासपीठावरची गर्दी जी आहे ती कमी होऊ शकेल. शहर वर्षेस रत्नागिरी दोन्ही संघ मैदान क्रमांक 4 वर उपस्थित व्हायचं आहे. फायनल स्कोर ऑन कोर्ट नंबर 3. सेमीफायनल मॅच वुमेन सेक्शन मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. मुंबई उपनगर 24 पॉइंट, पुणे डिस्ट्रिक्ट 22 पॉइंट. Mumbai Upanagar won this match the margin of 2 points. Enter the final match. Jai Media, Jai Shahu. Assistant scorer. All the officials are requested to take the charge at court number 2 main section match. Devi Kamri, Syed Maksud, Vikas Navgare, Suraj Kalsarpet, Praveen Nimborkar, Jai Media, Jai Shahu. मेरे राइट साइड में जितने भी मेरे दोस्त वहाँ पर खड़े, हमारे पुलिस ऑफिशियल्स वहाँ पर है, प्लीज़ उनकी बात मानिए, वरना उन्हें ना चाहते हुए आपको बात मनवानी पड़ेगी. सब लोग अपना हाथ जो है पीछे ले लीजिए, बढ़िया खड़े रहकर मुकाबले देखिए. आई एम श्योर आप सभी लोग एक्साइटेड हैं. तहे दिल से मैं आप सभी लोगों से दरख्वास्त करता हूँ कि आप सभी लोग उस रेलिंग के ऊपर जोर ना डालें, रेलिंग के पीछे खड़े रहें और बढ़िया एंजॉय करें इन सभी मुकाबलों को. आई एम श्योर फाइनल मुकाबले हैं, आप सभी लोग टोटली इन्वेस्टेड हैं इन सभी मुकाबलों में. सो हमारा मैदान अच्छा रहेगा तो मुकाबले अपने आप अच्छे होंगे. हमारे पुलिस के जितने भी कर्मी हैं, पुलिस साथी है, वो आपको वहाँ पर जितने भी इंस्ट्रक्शंस दे रहे हैं प्लीज़ उन्हें फॉलो कीजिए. Close my eyes and feel the night, breathing in the quiet air. Every thought is slowly fading. I let go, I'm drifting there. No more questions. Alias report on court number 4. Mumbai Upanagar report on court number 2. main section match. चला चारी संघ करीन आपापल्या मंदिराला.
बाद सभी लोगों के साथ एकदम पेशेंस के साथ उन्होंने फोटोज लिए, यहाँ पर किसी का भी दिल नहीं दुखाया। बहुत बहुत धन्यवाद हम उनका भी करते हैं। बहुत समय उन्होंने अपने बिजनेस शेड्यूल से हमें दिया। हमारे सभी दर्शकों का और सभी यहाँ पर जितने भी खिलाड़ी हैं उन सबका उन्होंने प्रोत्साहन बढ़ाया। और अब मंच पर जितने भी लोग हैं आप सभी से मैं दरख्वास्त करता हूँ कि आप अभी आगे स्थानापन्न हो सकते हैं। मैचेस जो आगे चल रही है उसे देख सकते हैं। मुंबई उपनगर पुणे डिस्ट्रिक्ट मेन पुरुष विभाग कला आपण त्वरित मैदानावर या। महिला विभाग मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी आपण मैदान क्रमांक 4 वर केला। त्याला चारही संघ आपापल्या मैदानावर उपस्थित व्हायचे आहे। मेन सेक्शन मुंबई उपनगर पुणे डिस्ट्रिक्ट रिपोर्ट कोर्ट नंबर 2 मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी रिपोर्ट वुमेन सेक्शन मैच रिपोर्ट ऑन कोर्ट नंबर 4। चला महिलांचे दोन्ही संघ पुरुषांचे संघ त्वरित मैदानावर या। I was falling slow. मॅच गरम हो गया, मॅच गरम हो गया बेटे। Every moment with you, slippers in my mind. I keep chasing shadows. Stay with me. Just one more light. Hold me close like you used to do. टाइम होना इल्ला नगर Waves of memory. डुअर डायरेक्ट महिलांचे संघ मैदान क्रमांक 4 वरती Just one more breath. मुंबई उपनगर